आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. गंगाचा मृतदेह जो इथे होता तो नाहीये. ती नक्की कुठे गेली असेल? याचा अर्थ गंगा जिवंत आहे, नाहीतर कोणीतरी तिला वाचवलंय. म्हणजे माझे संकेत बरोबर होते, गंगा अजूनही जिवंत आहे. ही कोण आहे रस्त्याच्या मधोमध चालते? मागून तर ही गंगासारखीच दिसते. गंगा, कोण आहात
तुम्ही? माझं रूप बदललंय म्हणून तिला मला ओळखता येत नाहीये. गंगा, माझं नाव तंबोरा नाही. माझं रूप बदलल्यामुळे तू मला नीट ओळखू शकत नाहीयेस. पण माझा आवाजही ओळखीचा वाटत नाहीये का? मी खरंच तुम्हाला ओळखत नाही. ही खरंच ओळखत नाहीये की नाटक करतेय? अच्छा, तुम्ही मला गंगा गंगा बोलवताय. माझं नाव गंगा आहे का? तुझं नावही तुला माहित नाहीये का? फक्त नावच नाही. मी कोण आहे, माझं गाव कोणतं, मी ह्या जंगलात कशी आले, मला काहीच माहित नाही स्वामी. तुला काहीच आठवत नाहीये का? तुम्हाला बघून असं वाटतं तुम्ही सगळे जाणणारे आहात स्वामी. मग मी कोण आहे माझी ओळख पटवून द्या. तुझ्याबद्दल मला सगळं माहितीये, पण तुला खरंच आठवत नाही काही? मला काहीच आठवत नाहीये. सगळाच गोंधळ झालाय. हिला कोणीतरी वाचवलंय, पण डोक्यावर मार बसल्याने हिची स्मरणशक्ती गेलीये. तुला मी आठवत नसेल, पण मी तुला चांगलं ओळखतो आणि मी तुझ्या कुटुंबालाही ओळखतो. मला खूप भूक लागलीये. काहीतरी खायला द्याल का? खायला हवंय. चल, मी घेऊन देतो. भुकीने व्याकुळ जंगलात भटकत होते. देवानेच पाठवलंय तुम्हाला. चल ये. नंदिनी. नंदिनी नाही स्वामी, गंगा. आत्ताच थोड्या वेळापूर्वी तर तुम्ही मला गंगाच्या नावाने बोलवलं. आता तुम्ही दुसऱ्या नावाने का बोलवताय? नाही, तू नंदिनीच आहेस. नाही स्वामी, मी गंगा आहे. नाही, तू नंदिनी आहेस. नाही स्वामी, मी गंगा आहे. अजिबात नाही, तू नंदिनीच आहेस. मी नंदिनीच आहे. मी शक्ती नाग बनल्यानंतर मला गंगाचं रूप मिळालंय. गंगाच्या रूपात मी नंदिनी आहे. आता तू मला काहीच करू शकत नाहीस. वीस वर्षांपासून मी तुला माझ्या बंधनात ठेवलं होतं, कळलं? मी नागाच्या शेपटीवर पाय ठेवलाय, तर माझ्यासोबत तो काय करू शकतो हे मला चांगलंच माहिती असणार ना. मी एकटा नाहीये. माझ्याकडे माझा कडा, माझ्या देवाचा अंश माझ्या हातात आहे. माझं वाईट करणं तुला वाटतं तितकं सोपं नाहीये ग. जर तू मला काही केलं तर तू कुठच्या कुठे उडून जाशील. आता मी आधी घरी जाऊन इथे घडलेला हा सगळा प्रकार म्हणजे गंगाचं रूप नंदिनीला मिळालंय हे राजशेखरला जाऊन सांगतो. कारण आता तर मला कळलंय की तू कोणत्या रूपात आलीयस. तुझं रूप तर तू दाखवलंस. आता तू आमचं काही वाकडं करू शकणार नाहीस, पण आम्ही तर करूच शकतो. तुझी वाईट वेळ सुरू झाली. मी तुला काही करू शकत नाही ह्याचं कारण देवाचा अंश असलेला कडा आहे ना. हो, राजशेखर आणि अरुणला तू दिलायस, तसाच स्वतःच्या हातात पण हा घालून ठेवलायस ना. तुझ्यापासून मी तर वाचलोय, पण तू माझ्यापासून वाचू शकते का बघ आधी. ओम भगवती माते, ओम भगवती माते, ओम भगवती माते अंबे, ओम भगवती, ओम भगवती, ओम भगवती, ओम भगवती, ओम भगवती. तू कुठेही गेलीस तरी मी तुला सोडणार नाही.
एक दो एक एक दो एक एक दो एक एक दो एक. ए चला लवकर या लवकर या लवकर या. हो सर. मेजर साहेब बोलवतायत. चला चला हो लवकर. सर. चला चला तेज तेज. एक दो एक. चल चल तेज चल. रेडी. हा चल 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 लवकर ये लवकर ये. चल ये पटकन. एक एक दो एक एक दो एक. चला चला पटकन. एक दो एक एक दो एक एक दो एक एक दो एक एक दो एक. बाय चल. एक दो एक. एक दो एक एक दो एक एक दो एक. आगे बढ़. चला लवकर लवकर. एक दो एक एक दो एक एक दो एक एक दो एक दो एक. लाईन उभे राहा. ड्रिल करा. चला ड्रिल करा. एक अरे देवेश बसलास काय. एक दो एक एक दो एक. सर मला वाचवा. मला वाचवा. मला वाचवा सर. मला वाचवा काय सर. झालं मॅडम? प्लीज मला वाचवा. बोला काय प्रॉब्लेम आहे. तिकडे स्वामी पूजा करण्यासाठी मला जंगलात घेऊन आला आणि माझ्यावर जबरदस्ती करायला लागला. त्याच्या तावडीतून मी पळाले तर तो माझा पाठलाग करतोय. वाचवा मला वाचवा. बघा माझे कपडे पण त्याने फाडून टाकले. मला खूप भीती वाटतेय सर. या जंगलात तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाहीये. देशाचं रक्षण करते आहात तुम्ही. तुम्ही या राक्षसापासून माझं रक्षण करा प्लीज सर. तुम्ही घाबरू नका. आम्ही बघतो त्याला. ठीक आहे सर प्लीज सर वाचवा मला. ए दामरे कोण आहेस तू. या मुलीचा पाठलाग का करतोयस तू. ही मुलगी दिसते तशी सामान्य नाहीये. अहो ही खूप चलाक मुलगी आहे. हिला माझ्या ताब्यात द्या. मी बघून घेईन तिला. स्वामी असूनही एका मुलीसोबत चुकीचं वागताना लाज नाही वाटत का रे. मी तिच्यासोबत काही चुकीचं वागलो नाहीये. ती दादांत खोटं बोलतेय. आणखीन काही तुम्हाला पटणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. तिला माझ्या ताब्यात आम्ही द्या. बघितलंय तू कसा या मुलीचा पाठलाग करत होतास ते. शिस्तीत निघून जा इकडनं. ही मला हवी आहे. चल, चल. ए, सांगितलेलं कळत नाही का रे. माझ्यावर हात उचललास काय. Soldiers! माते भगवती.
हा साधा सुद्धा स्वामी नाहीये, खूप मोठा तांत्रिक आहे. त्याच्या हातात असलेल्या कड्यामध्ये त्याची शक्ती आहे. या कड्याशिवाय तो काही करणार नाही. तो कडा काढून फेकून द्या. माझ्या शक्तीला माझ्यापासून वेगळी करायला सांगतेस तू. सोड सोड बोललो ना. सोड 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 सोड. चल इकडे असाव. पकडा त्याला. कुठे गेला? गायब झाला. कुठे गेला तो? खूप मोठा मांत्रिक विद्या असलेला वाटत होता. पळून गेला भोंदू कुठचा. हाती लागलेच ना कधीतरी. कुठे जाणार आहे तो भोंदू? भेटेलच आपल्याला. ती मुलगी कुठे गेली? धोका ठेवला म्हणून निघून गेली वाटत. चला कंटिन्यू करा ट्रेनिंग. हो, सर. चला. मी घरी पोहोचण्याआधी नंदिनी माझा जीव घेण्याचा नक्की प्रयत्न करणार. मग नंदिनी गंगाच्या रूपात आहे हे कोणाला कळणार सुद्धा नाही. राजशेखरला पत्र लिहून पाठवलं पाहिजे. राजशेखर, या पत्रात खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. नंदिनीला जे स्त्री रूप मिळाले ते हुबेहूब गंगाचं रूप आहे. माझं कालचक्र जिथे ठेवलं आहे त्या जागेवरच मी चित्र काढून ठेवलंय. ते फक्त माधवीला नेऊन दाखव. ती समजून जाईल. 4 मिनार. काळजी घे. नंदिनीपासून मला स्वतःचा बचाव करायचा असेल तर लगेच शक्तिवर्धक दैवी कडा तयार करून आधी माझ्या हातात घालायला हवा. त्यासाठी लगेच अंघोळ करून पूजेला बसावं लागेल.
त्यात माझंच प्रतिबिंब दिसतंय. नंदिनी